एक वेल होती खांदीवर आलेली आणि त्या वेलीवरून पावसाचं पाणी असं टिकत होतं खांदीवर आणि कुठूनच नेमक्या मुंग्यांची राई चालली होती, कशी रांग चाललेली होती मुंग्यांची. त्यातून मुंग्या काही ज्या होत्या ना त्या वेलीवरचं पडणारं पाणी पित होत्या आणि जात होत्या पुढे. तर मग मला कळलं की मिल्की वे गॅलेक्सी पण मार्च ते मे मध्ये दिसते इथे. आपली मिल्की वे गॅलेक्सी आपल्या इंडियामधून ती मार्च ते मे मध्ये दिसते आपल्याला पाहते. 3 ते 6च्या दरम्यान बसायचं ट्रायपॉड फोटोग्राफी म्हणतात. तुमचा आवडता फोटो की तुम्हाला हा परफेक्ट एकच फोटो आवडलेला? माझा आवडता म्हणजे मी म्हणतात ना धनुर्विद्या त्याच्यामध्ये सनसेट मध्ये. ओके सनसेट विथ आर्चरी विथ सनसेट म्हणून मी एक कन्सेप्ट काढली होती. रत्नागिरी पावस येथील रहिवासी आदित्य होत. महात्मा ज्युनियर कॉलेज मधील स्टुडंट आदित्य एका मिनिटात 163 फोटो काढून वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावावर दाखल केलेला आहे. त्या आदित्यने हा वर्ल्ड रेकॉर्ड कसा केला? मोबाईल प्रत्येक जण हल्ली उठते मोबाईलवर फोटोग्राफी करतो आणि आदित्यने किचकट न करता त्या एका फोनचा वापर करून वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. तर आदित्यने वर्ल्ड रेकॉर्ड कसा केला? तसं आदित्यने आपल्याला टिप्स काय दिली जाते मोबाईल मधून फोटोग्राफी बाबा कशा काढाव्या? जास्त वेळ न घालवता आदित्यकडे जाऊया, आपल्या मराठी मुलाकडे जाऊया. चला आपण हा व्हिडिओ डायरेक्ट आता सुरू करूया. मला आदित्यजी तुमचं पूर्ण नाव सांगा. नमस्कार, माझं नाव आदित्य श्रीरंग भट. मी पावस इथला रहिवासी आहे. ओके. सध्या मी गोपटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये MA पार्ट 2 ला शिकतो. आणि तुम्ही कुठे राहता आदित्यजी? मी पावसला राहतो, रत्नागिरीमध्ये. रत्नागिरी पावस मध्ये. मला असं कळलं की तुमच्या वडिलांचा व्यवसाय आहे, म्हणजे कसला व्यवसाय तुमचा? माझ्या वडिलांचा हॉटेल व्यवसाय आहे. ओके. आमचं पावसला श्री दत्त उपाहारगृह म्हणून हॉटेल आहे. ओके. म्हणजे आजोबांपासून आमचं हॉटेल आहे. जवळपास 1971 पासून आमचं हॉटेल सुरू आहे पावसमध्ये. ओके. पावस रत्नागिरीचे तुम्ही स्थानिक रहिवासी आहे? हो, स्थानिक रहिवासी. ओके ओके. तर तुम्ही मोबाईल मधून फोटो काढायला कधीपासून तुम्हाला आवड लागली? त्या आवडीबद्दल सांगा आदित्यजी. फोटोग्राफीची आवड म्हटलं तर मला आपल्या लॉकडाऊन पासून लागली. म्हणजे 12वी नंतर मी जेव्हा घरी असायचो, म्हणजे आता फर्स्ट इयरचं शिक्षण सुरू झालं माझं आणि नेमका तेव्हा कोरोना लागला. त्यामुळे मग आमचं सगळं ऑनलाईन क्लासेस वगैरे सुरू झाले आणि त्यामुळे मग ऑनलाईन क्लास म्हटल्यावर मग मी पहिल्यांदा तेव्हा मोबाईल घेतला विकत. ओके. आणि मग उरलेला क्लास झाला आमचा, म्हणजे सकाळी 7 ते 10 पर्यंत आमचं कॉलेज असायचं. ओके. कॉलेज झालं की मग मी उरलेल्या वेळामध्ये फोन घेऊन आजूबाजूला आमच्या इथे शेतात वगैरे फोटो काढत फिरायचो. ओके ओके. मग त्यावेळी तुम्ही फोटो काढायचा की त्यावेळी तुमच्या फ्रेंड्सनी फॅमिलीने सपोर्ट केला की नाही तुम्हाला? हो तर खूप खूप फुल सपोर्ट. मित्र वगैरे सुद्धा माझ्या बरोबर. असं कोणी विरोध वगैरे केला नाही रे की बाबा काम धंदा सोडून मोबाईलचे फोटो काढतोय, अभ्यास सोडून असं? हा, पहिल्यांदा म्हटलं रे, जेव्हा मी सुरुवात केली होती ना तेव्हा म्हणायचे की नुसता मोबाईल घेऊन बसतो वगैरे. पण नंतर कसं मी फोटो काढायला लागलो इकडे तिकडे आणि मग मी फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावरती शेअर करायचो फोटो काढलेले. ओके ओके. आणि मग हळूहळू लोकांचं प्रोत्साहन मिळत गेलं आणि त्याच्यानंतर लोकांनी काही सजेशन दिल्या किंवा असे फोटो काढ किंवा एक अँगल म्हणतात ना फोटोग्राफीचा, ते काही मी फोटोग्राफर जे आहेत ना आपल्या सोशल मीडियावर त्यांच्याकडे बघून किंवा त्यांच्याकडून मी शिकलो. ओके ओके. आणि असं हळूहळू डेव्हलप वेळ मिळाला की मग काय, मग आमच्या जवळच समुद्र किनारा पण आहे, बीच आहे 2-3 किलोमीटरवर. तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड साठी एका मिनिटात किती फोटो काढले? त्याचं काय, तुम्ही कसं काढलंय ते त्याबद्दल सांगा जरा. वर्ल्ड रेकॉर्डची मला कन्सेप्ट कधी आली, मी हळूहळू फोटो काढत राहायचो. मग सगळीजण काय म्हणायची, तू फोटो काढतोस ना तर त्यामध्ये काहीतरी युनिक काहीतरी कर फोटोग्राफीमध्ये. मग मी त्याच्यामध्ये आता विचार केला की युनिक काय करता येईल फोटोग्राफीमध्ये. तर इकडे तिकडे सोशल मीडियावरती वर्ल्ड रेकॉर्डचं वगैरे मी वाचायचो, न्यूज वगैरे. म्हटलं आपण पण काहीतरी फोटोग्राफीमध्ये करू शकतो की वर्ल्ड रेकॉर्ड म्हणा काहीतरी. मग मी याच्यावरती गुगलवर याच्यावरती वगैरे जरा हे घेतलं, सर्च मारला किंवा वर्ल्ड रेकॉर्ड करायचं असेल तर कुठच्या संस्था आहेत वगैरे काय. मग त्याच्यामध्ये मला वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड ही संस्था सापडली. म्हणजे ते वेगवेगळ्या कलांचे किंवा आर्ट्स किंवा फोटोग्राफी याच्यामध्ये ते वर्ल्ड रेकॉर्डची नोंद घेतात किंवा आपल्याला चान्स देतात वर्ल्ड रेकॉर्ड करायचा. आणि मग मी त्याच्यानंतर त्यांची वेबसाईट लिंकवर गेलो, त्याच्यानंतर त्यांची सगळी माहिती घेतली आणि मला नेमकं कशामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करायचंय हे आधी मला क्लिअर होत नव्हतं की नेमकं मी काय करू फोटोग्राफीमध्ये.
मग मी हळूहळू मला एक आयडिया सुचली की मी मोबाईलने फोटो काढतो म्हटलं त्याच्यामध्ये मी कायम लँडस्केप किंवा सनसेट फोटोग्राफी करायचो. ओके. मग ती फोटोग्राफी करता करता मला क्लिक झालं की आयडिया आली की म्हटलं आपण एका मिनिटात मॅक्झिमम किती क्लिक करू शकतो ना असे फोटो काढतो आपण लँडस्केप सनसेट. ओके. मग मी त्याची प्रॅक्टिस केली थोडे दिवस की बा एका मिनिटात किती काढतो किंवा 2 मिनिटात किती काढतो. आणि मग एक दिवस असं मला आयडिया आली की अरे आपण एका मिनिटात जास्तीत जास्त असे लँडस्केप काढायचं रेकॉर्ड करू शकतो का. मग त्याच्याने मग मी त्याचा फॉर्म भरला वर्ल्ड रेकॉर्डचा की मला एका मिनिटामध्ये जास्तीत जास्त लँडस्केप किंवा सनसेट फोटो काढायचे. त्यानंतर त्यांनी मला त्यांची सगळ्या नियमावली वगैरे पाठवली किंवा त्याला काय पात्रता लागते किंवा ते सगळे त्यांचे नियम मी हे केले आधी त्यांच्याकडनं ऐकून घेतले वाचले. ओके. आणि त्यानंतर 1-2 महिने मी प्रॅक्टिस केली तशी त्या ह्याच्याने किंवा आपल्याला वर्ल्ड रेकॉर्ड करायचं म्हटलं एका मिनिटात रोज म्हणजे तीच माझी प्रॅक्टिस. तुम्ही किती म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड तुमच्या कशा ह्याच्यावर झालेला आहे? एका मिनिटात किती फोटो काढले? एका मिनिटात मी 163 फोटो काढले. 163. ओके. त्याचा तुमचा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे बरोबर? हो झालेला आहे. ओके ओके. मग ह्या संदर्भात कुठल्या टीव्ही न्यूजपेपर किंवा न्यूजवर बातम्या वगैरे आल्या का महाराष्ट्रात आपल्या? हो. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, तरुण भारत, पुढारी या पेपरमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये आल्या बातम्या ओके ओके वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल. मग त्याचे निकष काय तुम्ही कसं अप्लाय केलं ती वेबसाईट वगैरे काय सांगू शकता मला? मग ती वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डच्या संस्थेवरती मी ऍप्लिकेशन दिलं की मला एका मिनिटात एवढे फोटो काढायचं वर्ल्ड रेकॉर्ड किंवा मॅक्झिमम फोटो काढायचं रेकॉर्ड करायचंय. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्याची तयारी केली असेल तर मग त्यांची टीम आपल्या इथे येते. त्यांच्यासमोर तुम्हाला ते म्हणतात ना प्रॅक्टिकल करून दाखवावं लागतं. ओके. मग त्यांची टीम येते. मग आपली तयारी झाली की त्यांना कळवायचं की बा आता मी रेडी आहे. मग त्यांची टीम येते. त्यांच्या समोर मग ते टाइम स्टॉप वॉच वरती तुम्हाला एका मिनिटात मॅक्झिमम फोटो काढून दाखवावे लागतात. ओके. मग ते सगळं तुमचं रेकॉर्डिंग वगैरे करतात आणि त्यांच्या संस्थेमध्ये ते सगळी डेटा घेऊन जातात. आणि मग याच्या आधी कोणी या बाबतीत रेकॉर्ड केलंय का वगैरे सगळं अनालिसिस करतात. आणि मग तुमचं त्या पात्रते असेल तुमची आणि ते रेकॉर्ड असेल तर मग तुम्हाला सर्टिफिकेट मेडल वगैरे देऊन तुमच्या नावावरती वर्ल्ड टीम आपल्या गावात आली होती का त्यांची टीम? हो ती रत्नागिरीमध्ये आले होते जवळ. ओके ओके. कुठून आले होते? कुठल्या देशातून आले होते ती लोक? त्यांच्या आपल्या ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये 3 शाखा आहेत. माझ्यामध्ये एक ऑस्ट्रेलियामध्ये आहे, एक युके मध्ये आणि एक आपल्या इंडियामध्ये हरियाणामध्ये आहे त्यांची शाखा. ओके. त्यामुळे त्यांचे असिस्टंट हरियाणाद्वारे इकडे हरियाणामधून आले होते इकडे रत्नागिरीला. ओके. मग त्यांनी तुमचं सगळं क्रायटेरिया मीट केलं बघितलं की तुम्ही कसे फोटो काढताय? त्यांच्यासमोर. ओके ओके. तर ही तुम्ही जे आता सर्टिफिकेट दिले त्यांनी रेकॉर्डचं तुम्ही सर्टिफिकेट आणि तुमची ट्रॉफी दाखवू शकता का आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना? हो हो दाखवा जरा. हे बघा हे मला त्यांनी दिलेलं वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट. ओके 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 ओके. आणि त्याच्याबरोबर हे मेडल वर्ल्ड रेकॉर्डचं मेडल मिळालेलं आहे तुम्हाला बरोबर? हो मेडल मिळेल. तर तुम्ही कुठले कुठले फोटो काढता? उदाहरण मुंगीचा मायक्रो फोटो एक पाण्याचा थेंब ती घेते आहे तर त्या संदर्भात जरा सांगा आम्हाला तो कसा काढला तुम्ही? तर मग मी जेव्हा मला रिकामा वेळ मिळायचा तेव्हा मी नेचर फोटोग्राफी करायचो. म्हणजे आजूबाजूला आमची आता बाग आहे आंब्याची. त्यामुळे मग मी मोबाईल घेऊन आंब्याच्या बागेत आमच्या इकडे फोटो काढायला जायचो. मग असंच ते एक दिवस फिरता आपल्या त्या झाडांवरती उंबील नावाचा बारीक कीटक असतो बघा. पोळी करून ती झाडावरती त्या मुंग्या राहतात त्याला आमच्याकडे गावामध्ये उंबील म्हणतात. ओके. मग त्या मुंग्यांचा मी बरेच दिवस अभ्यास करत होतो. फोटो पण काढत होतो आणि त्यांचा ओव्हरऑल त्यांचं काय म्हणजे त्यांची रचना काय किंवा ते कसे राहतात खातात वगैरे. आणि एक दिवस पावसाळ्यामध्ये असंच त्यांचा मी फोटो काढत असताना अचानक तिकडे पावसावरती म्हणतात ना ती वेलीचं झाड होतं. एक वेल होती फांदीवर आलेली आणि त्या वेलीवरून पावसाचं पाणी असं टिपकत होतं फांदीवर. आणि तिथूनच नेमक्या मुंग्यांची राईन चालली होती. एक अशी रांग चाललेली होती मुंग्यांची. आणि त्यातल्या मुंग्या काही ज्या होत्या ना त्या अशा वेलीवरचं पडणारं पाणी पित होत्या आणि जात होत्या पुढे. ओके. आणि हे मी सीन बघितला आणि मग त्याने त्यातला एक मुंगीची जस्ट ती पाणी पितानाचा सीन मी कॅप्चर केला मोबाईल मध्ये. मग डायरेक्ट मोबाईलच्या कॅमेऱ्याने कॅप्चर केला की कुठली लेन्स वापरलात तुम्ही? नाही डायरेक्ट मोबाईलच्या कॅमेऱ्याने 2x झूम केला. मोबाईलच्या झूमचा वापर करून मी क्लिक केला तेव्हा तो. ओके ओके. मग असे सनसेटचे पण तुम्ही बरेच फोटो काढले मी तुमच्या इंस्टाग्राम आयडीवर बघितले त्याबद्दल जरा सांगा तुमच्या डिटेल मध्ये. तर सनसेट फोटोग्राफीचं म्हणायचं झालं तर आमच्या इकडे जवळच समुद्र किनारा आहे. त्यामुळे संध्याकाळी मित्रांबरोबर मी कायम जायचो म्हणजे खेळायला क्रिकेट वगैरे. एक दिवस असं फिरता आम्ही एक सनसेट फोटो काढत असताना आम्हाला एक ती कन्सेप्ट सुचली की शॅडो विथ सनसेट अशी ती एक मोबाईलवर मोड सापडला झूम केल्यावर.
मग मी त्याच्यावरती मला माझ्या कन्सेप्ट सुचत गेला की बा शॅडो मध्ये मग ते घेऊन पाठी बॅकग्राऊंडला सूर्याची ही घेऊन प्रतिमा घेऊन ओके अशा स्टोरीज तयार करायच्या किंवा प्रत्येक फोटोत किंवा सिरीज केल्या मी तयार अशा सनसेटच्या. आणि मग ते मला वेगवेगळ्या म्हणजे क्रिकेट विथ सनसेट असेल किंवा सौर कंदील असा दाखवलेला, लँटर्न दाखवलेला मी ओके सूर्यासमोर वगैरे. Yes, ते मग yes. टायमिंगला परफेक्ट सूर्याच्या टायमिंगचा अभ्यास केलेला की तो किती टायमिंगला किती लेवलला येतो खाली. ओके त्यानुसार मग टायमिंगचा अभ्यास करून त्या माणसाला म्हणतात तसं एक पात्र असं उभं करायचं माणसाला ओके आणि त्याच्याकडनं अशा हावभाव करून मग ते परफेक्ट सूर्याचा टायमिंगचा आणि घेऊन ते एकत्र करून हे काढायचं, फोटो काढायचा. तर त्यासाठी सनलाईटचं लागते प्रॉपर किंवा कुठलं लोकेशन लागतं वगैरे असं तुमचं म्हणणं आहे? अशा फोटोला साधारणपणे मला ते बीचच लागतात कारण का पाठी बॅकग्राऊंड सूर्याची आणि Okay. तुम्हाला पूर्ण एक प्लेन सरफेस लागतो. ओके ओके येस येस कारण का सिल्यूट फोटोग्राफी म्हणजे कसं आपल्याला ती शॅडोच दिसते फक्त माणसाची. हा 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 त्यामुळे पाठीमागे तीव्र प्रकाश म्हणजे सूर्य सनसेट म्हणायचा आणि पुढे Okay. मानवी आकृती ओके येस अशाचा मिलाप करून तुम्ही म्हणजे त्याचा कलाकृती करू शकता. त्या सिल्यूट फोटोग्राफी तर म्हणतात त्याला. त्यातला तुमचा आवडता फोटो कुठला की तुम्हाला हा परफेक्ट एकच फोटो आवडलेला आहे? माझा आवडता म्हणजे मी म्हणतात ना धनुर्विद्या दाखवली होती त्याच्यामध्ये सनसेट मध्ये. ओके येस हा सनसेट विथ आर्चरी विथ सनसेट म्हणून मी एक कन्सेप्ट काढली होती. त्याच्यानुसार मी ते 4 फोटोची सिरीज आहे. ओके त्यामध्ये मी तो धनुर्विद्या आणि क्रिकेट विथ सनसेट म्हणून मी एक फोटो काढले होते 2-3. ओके ओके त्या सिरीज मध्ये मला एकदम म्हणजे असे टफ पडले होते काढायला कारण का एकदम सूर्याचं परफेक्ट टायमिंगला ते मला क्लिक करायचे होते. हो 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 ते 2 बरोबर असतील आणि एक गोळा फेक असेल किंवा मग सौर कंदील म्हणून मी एक फोटो काढलेले आहेत. बरोबर बरोबर. असे 2-3 काही फोटो मला असं म्हणजे आवडते फोटो आहेत ते त्याच्यामध्ये. गॅलेक्सीचे पण फोटो काढलेत का रात्री तुम्ही? हो काढलेले आहेत. त्याबद्दल गेल्याच सांगा वर्षी जरा. काढलेले. हा. आता हे सनसेट वगैरे काढतो मी, मॅक्रो फोटोग्राफी करतो, लँडस्केप करतो. हम्म. मग असं करता करता एक दिवस मला कन्सेप्ट रात्रीचं मी असंच बाहेर बसलेलं असताना भरपूर तारे होते अमावास्येच्या दिवशी. ओके वाटलं मोबाईल याचं पण एकदा ट्राय करून बघूया की कसे येतात ताऱ्यांचे फोटो. ओके म्हणून मी ट्रायपॉडला फोन वगैरे सगळं अटॅचमेंट केली हा आणि प्ले स्टोअर वरती स्टेलेरियम नावाचा ऍप येतो. ओके त्या ऍप मध्ये तुम्हाला नक्षत्र किंवा तारे कुठल्या दिशेला आहेत त्याच्यावरती व्यवस्थित म्हणतात इन्फॉर्मेशन मिळते. त्यानुसार मग आपला मोबाईलचा म्हणतात ना ट्रायपॉडला लावून तो सेट अँगल करायचा व्यवस्थित हम्म. आणि एक 20-30 सेकंदाच्या शटर स्पीड वरती ते मोबाईलचा क्लिक सोडून द्यायचा म्हणजे मोबाईल सोडून द्यायचा काळोखामध्ये. ओके 30 सेकंदानंतर जेवढे तारे चमकतात तेवढा एक तो असा सुंदर असा फोटो मिळतो. हे ओके मी 2-3 वेळा ट्राय केलं आणि त्याच्यानंतर मग मला कळलं की मिल्की वे गॅलेक्सी पण मार्च ते मे मध्ये दिसते इंडियामध्ये. ओके आपली मिल्की वे येस येस हा मिल्की वे गॅलेक्सी आपल्या इंडियामधून ती मार्च ते मे 3 महिने दिसते आपल्याला Okay. पहाटे. ओके मग मी पहाटे 3 ते 6च्या दरम्यान बसायचो ट्रायपॉड घेऊन आमच्या ते कातळावरती. हा तिथे लाईट पोल्युशनचा काय प्रॉब्लेमच नाहीये त्यामुळे एकदम मस्त दिसतं तिकडे. ओके येस त्यामुळे मग रात्री पहाटे साधारण 3-4 वाजता मी ट्रायपॉड लावून बसायचो आणि मिल्की वेचे वगैरे फोटो काढायचो. ओके 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 मग अजून आणि तुम्ही 1-2 कुठे वेळा म्हणजे गावच्या बाहेर अजून कुठे फोटो काढायला गेलात का त्याबद्दल सांगा. अजून कुठले वेगळे फोटो काढले कसे याचे अनोखे एकदम युनिक असं काय याच्या पलीकडे? असं युनिक फोटो म्हणजे मी मिल्की वे गॅलेक्सीचेच काढले. मध्ये कशेळीमध्ये गेलो होतो आमच्या इकडे एक 15 किलोमीटर वरती स्पॉट आहे तो म्हणजे फेमस आहे एकदम तिथे सनसेट स्पॉट आहे तिकडे. मग मी रात्री गेलो होतो 4 वाजता. ओके एवढा 4 वाजता हा. हो एकटा गेलेलो आणि तिकडे मग ते तिकडे कसं आहे एकदम लाईट पोल्युशन 0 आहे म्हणजे तिथे आजूबाजूला काहीच नाही गावामध्ये लाईट वगैरे. ओके ओके त्यामुळे तिकडे एकदम असं म्हणतात ना की भारी स्टॅरिस काय एकदम फुल. ओके त्यामुळे तिकडे मिल्की वे गॅलेक्सी एकदम क्लिअर दिसते इतर ठिकाणांपेक्षा. तर तिकडे जाऊन तिथला एक फोटो काढला होता मिल्की वे गॅलेक्सी आणि तो ओव्हरऑल देवगड बीच म्हणून आहे सी फेस केव्ह आहे तिकडे गुहा आहे समुद्राजवळ. बरोबर त्या गुहेचा आणि आकाशगंगा असा मी एक फोटो काढलेला आहे. ओके मग तुम्ही फक्त हे सगळं मोबाईलनीच करताय राईट? हो आणि हो मोबाईलनीच सगळं फोटोग्राफी करून तुम्हाला एक वर्ल्ड रेकॉर्ड मिळालेला आहे बरोबर आदित्यजी? बरोबर तुमची होय. कला अजूनही तुम्ही कोणाकोणाला शिकवू शकता जर कोणाला इंटरेस्ट असतील मोबाईल फोटोग्राफी मधून तर तुम्ही ही कुठल्या मुलांना शिकू शकता त्याबद्दल सांगा जरा. म्हणजे आता सांगायला जायचं तर आता माझ्याकडनं बरेच जण शिकतात आहेत म्हणजे आता इंस्टाग्राम फेसबुक वरती मी फोटो अपलोड करतो. ओके त्यामुळे हा. खूप जण माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेले आहेत आणि त्यात काही जण नवीन शिकणार आहेत मोबाईलच्या. आणि हल्ली कसं झालंय प्रत्येकाकडे मोबाईल आहे त्यामुळे कोणाला पण असं मोबाईलने चांगले फोटो काढायला आवडतं. बरोबर yes. त्यामुळे बऱ्याच जणांना मी वेगवेगळ्या टिप्स देत असतो की बा असे फोटो काढा. काही जण माझ्याकडनं शिकणार आहेत सध्या. Okay. 20-25 जण मुलं आहेत म्हणजे माझ्या वयाची. हम्म.
त्या मुलांना मग मी काय टिप्स देत असतो किंवा मॅक्रो फोटोग्राफी कशी करा किंवा मोबाईलला कुठल्या लेन्स अटॅच करता येतील ओके किंवा ओव्हरऑल सगळं मोबाईलचं हँडलिंग कसं करायचं कॅमेरासारखं बरोबर आणि आउटपुट कसं चांगला येईल, ओरिजिनल म्हणजे एडिटिंगची गरज लागणार नाही असे फोटो कसे येतील, बरोबर हे सगळं मग मी शिकवतो. मला कोणी असं म्हणजे विचारलं म्हणजे की ही मी तुम्ही काय बेसिक दाखवतो. टिप ही देऊ शकता ना लोकांना की मोबाईल मध्ये फोटोग्राफी हो. करण्यासाठी काय काय करू शकता हे तुम्ही आता सांगितलं ही बेसिक टिप. तर तुम्हाला एडिटिंगची गरज हो, नसतानाही basic. तुम्ही हे प्रॉपर असे फोटो काढू शकता. बरोबर असं. हो हो मग तुम्ही करिअर म्हणून काय निवडाल की तुमचा वडिलांचा फॅमिली बिझनेस की तुम्हाला फोटोग्राफरच ऍज अ व्हायचं आहे? हा, मला ऍज अ फोटोग्राफर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर व्हायचं. येस. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. ओके ओके ओके. मग तुम्ही अजून काय काय सांगाल तुमच्या फोटोग्राफी बद्दल, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बद्दल काय सांगू शकता? वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हणजे कसं आहे, त्याला एकदम हे म्हणतात ना, नेचर फोटोग्राफीला तुम्हाला टायमिंग खूप महत्वाचं आहे आणि पेशन्स पण खूप लागतात. येस, पेशन्स. त्यामुळे पेशन्स खूप, आणि एकदा मोमेंट चुकली की मग पुन्हा ती कॅप्चर होत नाही लाईफ टाइम मध्ये. त्यामुळे मला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी खूप आवडते आणि मी बऱ्याचदा हल्ली आता माझ्याकडे मोबाईल फोन असल्यामुळे मी असं म्हणजे जंगलातल्या प्राण्यांचे फोटो काढत नाही, पण शक्यतो बर्ड फोटोग्राफी करतो किंवा बारीक सारीक जे इन्सेक्ट असतात किंवा बटरफ्लाईज असतील, ओके. वेगवेगळे बारीक बारीक सूक्ष्म जीव म्हणतात ना, जे आपल्याला पटकन डोळ्याने दिसत नाही, दिसत नाही. येस. पण ते मी मोबाईलने त्याने अटॅच लेन्स वगैरे करून मॅक्रो मोड मध्ये वगैरे ते काढतो फोटो. ओके ओके. म्हणजे मॅक्रो वाईल्ड लाईफ म्हणता येईल त्याला असं. ओके. मग तुम्ही स्वतः कॅमेरा घेतलाय का, डीएसएलआर वगैरे असं काही? नाही, सध्या माझ्याकडे कॅमेरा नाही, मी मोबाईलवरच सगळं जे काय करता तुम्ही मोबाईलनीच केलेलं आहे आणि तुम्हाला वर्ल्ड रेकॉर्ड पण मिळालेलं आहे, हे मोबाईलनीच मिळालेलं आहे. असं युनिक एक मराठी माणूस म्हणून तुमचा आदित्यजी आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतं की वर्ल्ड रेकॉर्ड मिळालेलं आहे. येस आदित्यजी. Thank you. आणि तुम्ही तुमचा वेळात वेळ काढला, बरोबर, आणि वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला आमच्या युट्यूब चॅनलला इंटरव्ह्यू दिला, त्याबद्दल आधी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि अजून पुढच्या वेळी जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण एक पार्ट 2 म्हणून घेऊ की नवीन तुमच्याकडे काय कलेक्शन आहे फोटोग्राफीचं, अजून वाईल्ड लाईफ फोटोग्राफी तुम्ही करणार आहात म्हणतं, की अजून लोकांना काही कमेंट्स असतील हा व्हिडिओ बघितल्यानंतर, तर तुम्ही वेळ देऊन याल आमच्या चॅनलवर ही आम्ही अपेक्षा करतो आदित्यजी. धन्यवाद. तुम्ही पण आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला तुमच्या भविष्याला आणि तुमच्या फॅमिलीला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आदित्यजी. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही हा व्हिडिओ आता पूर्ण बघितला असेलच, तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तुम्ही तुमच्या कमेंट आणि काही फीडबॅक द्या ह्या व्हिडिओ संदर्भात. तसेच हा व्हिडिओ हा मराठी माणसाने केलेला वर्ल्ड रेकॉर्ड हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक मराठी माणसाच्या मोबाईलमध्ये पोचवा आणि हा व्हिडिओ तुम्ही आमचा लाईक करा, शेअर करा आणि चॅनल आमचं जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.